हाय इंस्टा फॅमिली, हाय फेसबुक फॅमिली. चला मित्रांनो, आज आम्ही आलो होतो वैष्णवीच्या दर्शनासाठी. तर सर्वात पहिले सर्वांना यूट्यूब फॅमिलीला, इंस्टा फॅमिलीला आणि फेसबुक फॅमिलीला गुड मॉर्निंग आणि हाय गाईज. बघा, आज आम्ही आलो होतो वैष्णवीला. चला, आता वैष्णवीचा गड आहे 12 किलोमीटर आणि आम्ही सकाळपासून आता गड चढण्यासाठी सुरुवात केली. तर हे बघू शकता तुम्ही इकडे मागं पूर्ण येणारे जाणारे पूर्ण 12 किलोमीटर गड आहे आणि अर्ध्या मध्यापर्यंत पोहोचलो आता. पूर्ण चढत आहे, पूर्ण थकून गेलो आता. तर हे बघू शकता, ज्याला चालता येत नाही काही नाही त्याला इथं घोड्याची व्यवस्था आहे. लहान लेकरासाठी छोटी सायकल टाईप आहे, त्याच्यावर बसल्यानंतर गडावर जाता येते. तर आम्ही आज मित्रपरिवार आणि विथ फॅमिली सोबत आलो. तर चला, खूप दिवसाची आमची इच्छा होती की चला वैष्णवीला जाऊ. पण खूप धावपळीच्या जीवनामध्ये कधी वेळात वेळ काढून आज आम्ही आलो होतो. तर हे बघू शकता तुम्ही, मागून येणाऱ्या जाणाऱ्याची गर्दी आहे, कारण 12 किलोमीटर चढ आहे आणि खूप असं रिलॅक्स वाटते. आणि इथं समजा वाजंत्रीसुद्धा आहे मनोरंजनासाठी, जर आपल्याला डॅन्स वगैरे करायचं आहे. तर चला, हे वैष्णवी ठिकाणी मस्त निसर्गरम्य वातावरणात आहे. सगळीकडे डोंगर, पहाड आणि मस्त निसर्गरम्य झाडे झुडपेसुद्धा आहे. तर या तुम्ही पण कधी दर्शनासाठी, खूप चांगलं वाटते. तर चला मित्रांनो, अर्ध्या मंदापर्यंत पोहोचलो आता. बघू शकता तुम्ही गर्दी, जसं वर जात आहे तसं गर्दी कमी होत आहे. बघू शकता इकडे तुम्ही वर चढताना. आता इकडचा आसपासचा जो निसर्ग आहे तो पूर्ण निसर्गरम्य आहे. तर हे बघू शकता तुम्ही निसर्गरम्य वातावरण, पूर्ण झाडं आहे, पाड्या आहे आणि खूप इकडे आज ऊन चांगलं आहे, पण इथे थंड वातावरण आहे त्यामुळं तेवढं टेम्परेचर वाटत नाही. तर हे बघू शकता तुम्ही इकडचं वातावरण, पूर्ण हरियाली आहे, पहाडी आहे, मस्त दर्यागिरी आहे, डोंगर आहे. तर चला मित्रांनो, आता दर्शन घेतो. चला भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या कधीतरी वैष्णवीच्या दर्शनाला तुम्ही पण. आम्ही दर्शनाचा लाभ घेतो, तुम्ही पण घ्या. चला ठीक आहे मग, बाय, धन्यवाद.